झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया काही हॅपनिंग न्यूज स्पॉट 5 या सेगमेंट मधून। बॉलिवूडचा दबंग आणि चॉकलेट बॉय पहिल्यांदाच सिल्वर स्क्रीनवर एकत्र झळकणार आहेत। काय म्हणता, नाही कळलं ना? मी बोलतेय ते सलमान खान आणि शाहिद कपूर बद्दल। राजकुमार संतोषीच्या आगामी फटा पोस्टर निकला हीरो या सिनेमात सलमान आणि शाहिद एकत्र दिसणार आहेत। सलमान खान या सिनेमात गेस्ट अपीयरन्स करतोय। नुकतंच त्याचं शूटही झालंय। एवढंच नाही तर यावेळी शूटिंग नंतर पॅकअप झाल्यानंतरही सलमान आणि शाहिदने गप्पाही मारल्या म्हणे। शाहिद की तो निकल पडी। होय, अगदी बरोबर, आम्ही रणबीर कपूर बद्दलच बोलतोय। अयान मुखर्जीच्या आगामी ये जवानी है दीवानी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान रणबीरने संपूर्ण कास्ट आणि क्रूला पार्टी दिली म्हणे। वा, क्या बात है। विशेष म्हणजे सिनेमाचं शूट सुरू असतानाच रणबीरने ही पार्टी दिली आहे आणि अर्थातच या पार्टीचा खर्चही प्रोडक्शन हाऊसने नाही तर रणबीरने स्वतः केलाय। ग्रँड मास्टर म्हणून मिथुनदांना आजवर आपण स्मॉल स्क्रीनवर पाहिलंय। मात्र आता मिथुनदा स्वतःच एका रियालिटी शोचं सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय। बिग बॉसच्या बंगाली व्हर्जन मध्ये मिथुनदा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार असल्याचं म्हटलं जात आहे। निर्मात्यांशी या संदर्भात बोलणी सुरू असल्याचं मिथुनदांचं म्हणणं आहे। मात्र यावरून एकच म्हणावंसं वाटतंय, क्या बात, क्या बात, क्या बात। रणबीरच्या ऐवजी रणवीरची एंट्री। हो, हे खरं आहे। झोया अख्तरच्या आगामी सिनेमात रणबीर कपूर ऐवजी रणवीर सिंगला घेण्याचा विचार झोयानं केलाय। एवढंच नाही तर रणबीर आणि करीनाला कास्ट करण्याची झोयाची इच्छा होती। मात्र रणबीर सध्या खूपच बिझी आहे आणि त्याच्या डेट्स जुळत नसल्यानं रणबीर ऐवजी रणवीरने एंट्री घेतलीय। मात्र अद्याप तरी रणबीरच्या बहिणीच्या भूमिकेत कोण झळकणार हे गुलदस्त्यातच आहे। नॅशनल पुरस्कारानं सन्मानित ढग या सिनेमाचा प्रीमियर दिल्लीत झाला। या सिनेमाला दिल्लीकरांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावली। मराठी सिनेमा दिल्लीत प्रदर्शित होत नाही आणि असं असताना नॅशनल अवॉर्ड विजेता सिनेमा पाहायला मिळणं मेजवानीच असल्याचं दिल्लीकरांचं म्हणणं आहे। यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी पाटीलही आवर्जून उपस्थित होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।